नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि कमेंट बॉक्समध्ये आपण हा व्हिडिओ कुठून पाहता, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की लिहा। आणि नवीन फीचर आले हाईप, त्याच्यावर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला हाईपच्या माध्यमातून सपोर्ट करा। तर चला व्हिडिओ आपण हवामानाविषयी आज पाहणार आहोत की कुठल्या भागामध्ये कशा प्रकारे पाऊस पडणार आहे आणि किती पाऊस हा होणार आहे। तर आपण बघूयात की हवामानाच्या अनुषंगाने जे सर्कल तयार झालेलं होतं ते आपण पाहू शकता। तर अंदमान निकोबार करून येणारा जो ढगांचा जो पट्टा आहे तो सक्रिय झालेला असून तो भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम आणि नांदेडच्या दिशेने बंगालच्या उपमहासागरात जो सर्कल तयार झालेला होता, तर त्याचाच परिणाम म्हणून आपण पाहू शकता की नागपूर, हैदराबाद आणि अलाहाबादच्या दिशेने ढगांची गर्दी होताना महाराष्ट्रात येताना दिसत आहे। तर आपण पाहू शकता की महाराष्ट्रातील हैदराबाद, नांदेड, सोलापूर, अकोला, नागपूर, रायपूर हा जो भाग आहे, महाराष्ट्रालगतील काही भाग आहेत, तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की ढगांची दाटी होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। तर पुढील काही तासांमध्ये म्हणलं तर चालेल, पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आपण बघू शकता सोलापूर, हैदराबाद, नांदेड या भागामध्ये हा ढगांचा जो सर्कल तयार झालेला आहे तो येताना पाहायला मिळत आहे। तर आपण बघू शकता अकोल्याकडील भाग आहे जो नांदेड, वाशिम, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, अमरावतीचा काही भाग आहे। या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहावयास मिळत आहे की पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, ह्याचा अंदाज नाकारता येत नाही। तर मित्रांनो, वाशिमच्या आणि होंगलीच्या भागामध्ये सुद्धा आपण उमरखेड असेल, यवतमाळ असेल, करंजा असेल, अकोल्यालगतील काही जे शहरं आहेत, या शहरामध्ये पुढील काही तासांमध्ये किंवा 24 तासापर्यंत काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो। तर लातूरकडील जो काही भाग आहे, तर या भागामध्ये सुद्धा आपण पाहू शकता, बिदर असेल, लातूर आणि नांदेडच्या मधील काही भाग आहे, या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे की या भागामध्ये सुद्धा पुढील काही तासात किंवा 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो। तो सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर, पेठ, बार्शी, करमाळा, इंदापूर, बारामती, दौंड, जामखेड या भागामध्ये सुद्धा काही वडूदचा भाग असेल, तर काही सातारा, चिपळूण, कराड, विटा या भागामध्ये सुद्धा पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो। तर विजापूरकडील जो काही भाग आहे, तर विजापूरलगतील काही शहरांमध्ये काही प्रमाणात मुसळधार तर काही प्रमाणात रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तर गेले काही बरेच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती, तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा आपल्याला पाहायला मिळाला होता। तर जे चक्रीवादळाचे जे सर्कल तयार झालं होतं, तर ते सर्कल आपण पाहू शकतो जोधपूरच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकता जोधपूर जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला चक्रीवादळाचा सर्कल झालेला पाहायला मिळत असेल, तर त्या भागामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पडण्याचा अंदाज गेले काही दिवस हवामान विभागानेही वर्तवला होता। तर आपल्या व्हिडिओच्या द्वारे आपणही या सर्कलद्वारे
चक्रीवादळाच्या ज्या ठिकाणी चक्रीवादळाचा जो सर्कल तयार झाला होता त्या भागामध्ये आपण पाहू शकता। तर या भागामध्ये महाराष्ट्रातील काही राज्य आहेत, त्या राज्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो। बेंगलोर असेल, बेळगावी असेल, ज्या काही हैदराबादचा काही भाग येतो, या भागामध्ये सुद्धा पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो। तर मित्रांनो, असाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आपल्याला असेच हवामानाविषयी, तसे राज्य शासन, केंद्र शासन त्यांच्या काही महाराष्ट्र शासनाच्या योजना असतील तर त्या योजनेचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपणाला कसा व्हिडिओ वाटला हे नक्की लिहा। आणि आपल्या चॅनलमध्ये जे नवीन फ्युचर आलेलं आहे त्या फ्युचरचे हाईप नाव आहे आणि त्या फ्युचरला हाईप करून आपण सदस्यत्व नोंदवा। तर धन्यवाद मित्रांनो।